आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दावा. पुढची सुनावणी सोमवारी. सिरियामध्ये सकाळी सैन्य महाविद्यालयावरती झालेल्या ड्रोन हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमधल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक. आणि आता बातम्या विस्तारानं. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करू अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नक्षलवादासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गेल्या 4 वर्षात नक्षल प्रभावित क्षेत्राची संख्या कमी होते आहे. या काळामध्ये सरकारनं केंद्रीय निमलष्करी दलाच्या 195 नव्या शिबिरांची स्थापना केली असून आणखी 44 नवी शिबिरं स्थापन केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्यांच्या वारसांना मिळणारी रक्कम केंद्र सरकारनं वाढवून 40 लाख रुपये केल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीत केला. पक्षाचे 99% कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचा दावा केल्याचं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणीनंतर वार्ताहरांना सांगितलं. काही चुकीची बनावट आणि अपुरी कागदपत्र सादर करून पक्षात वाद असल्याचा दावा अजित पवार गटानं केला आहे. पक्षाची घटना त्यांना पाळायची नाही. आमदार आणि खासदारांच्या समर्थनाच्या आधारावर पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर केलेला दावा शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलेला नसल्याचं सिंघवी यांनी आयोगाला सांगितलं. अजित पवार गटासोबत असलेल्या खासदार आमदारांना मिळालेली मतं ही ग्राह्य धरून निर्णय द्यावा हा दावा आश्चर्यकारक असल्याचं सिंघवी म्हणाले. या प्रकरणी पुढची सुनावणी सोमवारी होणार असून यावेळी अजित पवार गटाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. आयोगासमोर आज झालेल्या सुनावणीत शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचं पालन केलं नाही. एखाद्या हुकुमशहासारखा पक्ष चालवला असा दावा अजित पवार गटानं केला आहे. काही प्रकारचे पर्सनल लोन अर्थात व्यक्तिगत कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकारांवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून बँका आणि वित्तीय संस्थांनीही अंतर्गत निरीक्षण प्रणाली बळकट करण्याचे निर्देश बँकेनं दिले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं वित्त आणि पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यामध्ये व्याजदरातही बदल झालेला नाही. रिझर्व्ह बँकेनं पीएम विश्वकर्मा योजनेचा समावेश पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड या योजनेअंतर्गत केला आहे. या योजनेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढ द्यायचा निर्णयही बँकेनं घेतला आहे. मुंबईत गोरेगाव इथे उन्नतनगर परिसरात पहाटे एका इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले. त्यातल्या 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 30 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. केंद्र सरकार मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अर्थसहाय्य करणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोणतीही पदं रिक्त राहता कामा नयेत असे सक्त निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. 2 सरकारी रुग्णालयांमध्ये नुकत्याच मोठ्या संख्येनं झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची स्वतःहून दखल घेत न्यायालयानं सरकारला नोटीस बजावल्यानंतर या प्रकरणी आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती DK उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महाराष्ट्र वैद्यकीय साहित्य खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती 2 आठवड्यांच्या आत करण्याचे निर्देशही खंडपीठानं राज्याला दिले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत या रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते. या सरकारच्या उत्तरावर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.
सिक्कीममध्ये पूरबळींची संख्या 26 वर पोहोचली असून 142 नागरिक बेपत्ता आहेत. सिक्कीम राज्य आपत्ती निवारण दलानं ही माहिती दिली. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पुरात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत जाहीर केली. या पुरातून आत्तापर्यंत 2,413 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 1,173 घरांना गंभीर हानी पोचली आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असून परराज्यातून सिक्कीममध्ये रोजगारासाठी आलेल्यांना राज्य सरकार औषधं आणि वाहतूक मोफत पुरवत असल्याचं तमांग यांनी सांगितलं. सिक्कीममध्ये तिस्ता नदीला आलेल्या पुराचा फटका पश्चिम बंगालमधल्या कालिपाँगलाही बसला आहे. पुराच्या पाण्यात किमान 300 घरं वाहून गेल्याचं वृत्त आहे. बंगाल आणि सिक्कीम या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 10 दरडी कोसळल्यानं बंद पडला आहे. त्याच्या दुरुस्तीला अजून 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सिरियात सैन्य महाविद्यालयावर आज सकाळी झालेल्या ड्रोन हल्ल्यात 100 जण मृत्युमुखी पडले. होम्स शहरातल्या सैन्य महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाच्या वेळी हा हल्ला झाला. मृतांमध्ये 6 मुलांसह स्थानिक नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री हसन अल घाबश यांनी दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. ब्रिटिश नौदलानं अटक केलेल्या 32 भारतीय मच्छीमारांची सुटका करावी अशी मागणी द्रमुक खासदार वायको यांनी केंद्र तसंच राज्य शासनाकडे केली आहे. या मच्छीमारांना 27 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. नागपट्टिनमचे हे मच्छीमार हिंदी महासागरात दूरवर मासेमारीसाठी गेले होते. तिथे दिएगो ग्रासिया बेटाच्या हद्दीत शिरल्यानं ब्रिटिश नौदलानं त्यांना अटक केली. महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी इराणच्या नागरिक असून सध्या त्या तुरुंगवासात आहेत. तुरुंगवासाच्या काळात नोबेल पुरस्कारासाठी निवड झालेल्या त्या 19व्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या आंदोलनासाठी आत्तापर्यंत 13 वेळा त्यांना अटक झाली. 5 वेळा न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आणि एकूण 31 वर्ष तुरुंगवासाची तसंच 154 फटक्यांची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली आहे. इराणमध्ये महिलांवरच्या अत्याचाराविरोधात त्यांनी दिलेला लढा आणि एकूण मानवाधिकारांच्या रक्षणार्थ केलेलं कार्य याकरता त्यांची निवड नोबेलसाठी झाल्याचं पुरस्कार समितीनं म्हटलं आहे. $10 लाख अमेरिकन मूल्याचा हा पुरस्कार येत्या 10 डिसेंबरला आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी ओस्लो इथे प्रदान करण्यात येईल. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत आत्तापर्यंत 95 पदकं पटकावली आहेत. यात 22 सुवर्ण, 34 रौप्य आणि 39 कांस्य पदकांचा समावेश आहे. हॉकीच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या पुरुष संघानं जपानचा 5-1 पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. कुस्तीमध्ये सोनम, किरण बिश्नोई आणि अमन यांनी विविध गटात कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजीमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी व्हिएतनामला 6-2 नमवत कांस्य पदक पटकावलं. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज हैदराबाद इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँडपुढे विजयासाठी 287 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा नेदरलँडच्या 29व्या षटकात 5 बाद 138 धावा झाल्या होत्या. आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. येत्या 2 वर्षात देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दावा. पुढची सुनावणी सोमवारी. सिरियामध्ये सकाळी सैन्य महाविद्यालयावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार इराणमधल्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.